बारामती नगरपालिका चुनाव के दौरान राजनीतिक गलियारों में एक बड़ा विवाद खड़ा हो गया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के नेता युगेंद्र पवार ने आरोप लगाया है कि उनके पैनल के प्रत्येक उम्मीदवार को 20 लाख रुपए की ऑफर देकर पैनल तोड़ने की कोशिश की जा रही है। उन्होंने इस घटना को चुनाव प्रक्रिया में अव्यवस्था और अनैतिक प्रयास बताते हुए चुनाव आयोग से इस पर सख्त कार्रवाई करने की मांग की है। पण आज इथं आपण 20 क्रमांकावर पदयात्रा काढलेली आहे। त्याच्यासाठी मी इथं आवर्जून उपस्थित राहिलो। इथं आमचे उमेदवार आहेत मनोज केंगार आणि त्यांच्या प्रचारात आम्ही सगळे आज इथं आलोय। ते पण इथं आहेत आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळवराज देवदार पाटील ते पण आज या प्रचारामध्ये आहेत आणि काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवार हे सगळे आमच्या सोबत या प्रचारामध्ये आहेत। दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिले अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात 20 लाख, 25 लाख, जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। त्यापैकी 1 आणि 2 उमेदवार नवीनच आमच्याकडे आले। ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते, पक्षाचं काम ते करत नव्हते। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून जातो। आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात, कारण ही सवय बारामतीकरांना आता 30-35 वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी लावलेली आहे। बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना। दुसरं म्हणजे एकतर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला, दुसरं हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत किंवा छोटा व्यवसाय। आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा तिथं चालतो, तो तिथं दूधची डिलिव्हरी वगैरे करतो। जेवढं त्याला शक्य असतं तो लोकांमध्ये असतो। जर कुणाची काही अडचण असेल, कुणाची काही लाईट तुटली असेल, काही रस्त्यावर काही प्रॉब्लेम असेल, कोविडमध्ये त्यांनी तर सगळ्यांना दूध फुकट दिलं, कर्बोदूधची डिलिव्हरी तो तिथं करत असतो। म्हणजे शेवटी गरिबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरिबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले आपण सामान्य कुटुंबाचे उमेदवार तिथं दिले। त्यांनी दबाव पण आणला या अशा लोकांना। ते शेवटी घेतात। आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, संस्था आहेत मोठे मोठे, हे सगळे तिथं काम पण करत असतात। त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल, त्यांच्यावर जर अशी गोष्टी जर केल्या जात असतील तर ते 2-3 लोक सोडून जाणं हे साहजिक आहे। त्याच्यामुळं मी पण त्यांना जबाबदार धरत नाही। म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते, सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो की कशाला आपल्याला हे करायचं आणि या मोठ्या लोकांच्या नादी लागायचं। आज पण आमच्या उमेदवारांवर प्रचंड प्रेशर तिथं आणलं जातं आहे। हे लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं, विधानसभेला बघायला मिळालं आणि आता आपल्याला हे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण बघायला मिळतं आहे। तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना मी विनंती करीन, आवाहन करीन की ह्या वेळेला तुम्ही सामान्य घरातल्या लोकांना तिथं संधी एकदा देऊन बघा। हे पण उच्च शिक्षित आहेत, लोकांमध्ये राहतात आणि जर आपल्याला इथं लोकशाही जिवंत ठेवायची असेल, जर आपल्याला एक चांगला मजबूत विरोधी पक्ष इथं जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तुम्ही तिथं निवडून द्या। हे तुमच्यातली लोकं आहेत, माणसांमध्ये राहणारी लोकं आहेत। तुमच्या अडचणी काय आहेत ह्या लोकांना चांगलं माहिती आहे। ते काउन्सिल हॉलमध्ये जाऊन तुमचे प्रश्न तिथं मांडतील आणि तुमच्या जे अडचणी असतील, समस्या असतील, प्रॉब्लेम असतील ते लवकर आत्तापेक्षा सॉल्व्ह होतील, कारण तुम्ही तुमच्यातला एक उमेदवार तिथं निवडून द्या। दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि काही जागा पवार गटाला सोडतील असं चर्चा होती। काय बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला। आम्हाला पण वाटायचं की आपण काय एकत्र येतोय, कारण
चर्चा ही अशी खालती पेरली जाते, लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही अशी चर्चा, अफवा मुद्दामून ते तिथं सांगितली जाते. मग लोकांना वाटतं की नाही, कशाला आपल्याला ह्याच्यामध्ये पडायचं आहे, का या भानगडीत पडायचं आहे, हे एकच आहे. पण तसं अजिबात नाही. पवारसाहेबांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा आहे आणि पलीकडचा पक्ष आणि बाकीचे सगळे पक्ष हे वेगळे आहेत. एकत्र आपण तिथे येणार नाही आहे. आज आमचे कार्यकर्ते थोडे कमी आहेत, जे पलीकडं आहेत त्यांच्याकडं कार्यकर्ते जास्त आहेत आणि जरा मोठे पैसेवाले श्रीमंत कार्यकर्ते आहेत, कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, उद्योजक, सगळे पैसेवाले कार्यकर्ते आहेत. ते असा खोटा तिथं प्रचार करतात, मुद्दामून अफवा तिथं पसरवतात, म्हणजे लोकांना वाटेल किंवा लोकांची दिशाभूल होईल आणि या पद्धतीचं राजकारण ते करत आहेत. त्याच्यामुळं तुमचा मी आभार मानतो की बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला आणि हे एकदाचं सगळ्यांसमोर आपण. नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच 8 दिवस विरोध झाली, ती परिस्थिती काय आहे? नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना हे करावं लागलं. खरं तर ते 10 किंवा 12 नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते. 20 लाख रुपये, 25 लाख रुपये कशाला म्हणतात? एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाही आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देतात. नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतं. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार